मी भाऊ तोरसेकर, तुम्ही बघत असाल प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या 3-4 महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका गोष्टीचा सारखा उहापोह होत राहिला. महाराष्ट्रात दोनच राजकीय ब्रँड आहेत, एक बारामतीचा पवार ब्रँड आणि दुसरा कलानगर बांद्र्याचा ठाकरे ब्रँड. ह्या ब्रँडचं काय होणार? आणि मग त्यातून जे काही रंगत संगत गेलं 5-6 महिने, त्यातून पहिला ब्रँड गाजत वाजत राहिला तो जवळजवळ 2 दशकांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र आले आणि आता महाराष्ट्र गदगदलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये फार मोठा राजकीय चमत्कार घडणार याविषयी माध्यमातून इतका उहापोह चालू होता की महाराष्ट्रात उद्योग म्हणून वावरलेले जे मोठमोठे ब्रँड आहेत ते पण तोंडात बोटं घालून बसले होते की आपण माल विकतो तो ब्रँड कुठचा आणि हा राजकीय ब्रँड कुठचा वगैरे वगैरे. पण नगरपालिका निवडणुका आणि महापालिका निवडणुका यांनी ठाकरे ब्रँडची हवा काढून टाकली आणि ती हवा काढून टाकल्यानंतर कुठल्या कुठल्या महानगरामध्ये कुठल्या पक्षाचा महापौर होणार याच्यावर उहापोह चालू असताना अचानक नियतीने एक मोठा अपघात घडवला, ज्यामध्ये पवार ब्रँड आपल्याकडे घेऊन तो पुढे घेऊन चाललेले अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं अकस्मात 28 जानेवारीला अपघाती निधन झालं बारामती मध्येच. आणि साधारण 30 तास उलटण्यापूर्वी त्यांचा अंत्यविधी सुद्धा उरकला गेलेला आहे. पण अजितदादा ही या मृत्यूनंतर इतके मोठे झालेले आहेत की एक प्रकारे 6 दशकं घालवणारे राजकारणात 6 दशकं घालवणारे त्यांचेच गुरु आणि वडीलधारे शरद पवार यांना सुद्धा आज अजितदादा यांच्या व्यक्तिमत्वाने झाकोळून टाकलेलं आहे, झाकोळून टाकलेलं आहे. तुम्हाला आठवतं, जवळजवळ 2.5 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुका चालल्या होत्या, तेव्हा अजितदादांनी आणि काकांनी एकमेकाविरुद्ध आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावली होती बारामतीमध्ये. याचं कारण शरद पवारांनी आपल्या लाडक्या कन्येला पुन्हा एकदा बारामतीतून निवडणुकीसाठी लोकसभेच्या उभं केलं होतं आणि त्याच्या विरुद्ध महायुतीतर्फे ती जागा अजितदादांच्या वाट्याला आल्यानंतर अजितदादांनी तिथे आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उभं केलं होतं. त्यामुळे नणंद आणि भाऊजे अशी एक मोठी राजकीय लढाई बारामतीमध्ये रंगली होती. आणि त्यामध्ये अर्थातच शरद पवारांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीत राजकीय डावपेच खेळून पैतरेबाजी करून आपल्या कन्येला निवडून आणलं आणि आपली कन्याच नव्हे तर 8 लोकसभेचे खासदार निवडून आणले. आणि त्यामुळे अजितदादांचा विषय संपला असं मी सुद्धा बोललेलो आहे. मी इतरांकडे बोट दाखवणार नाही. मी सुद्धा लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादांना राजकीय भवितव्य नाही असं बोललेलो आहे आणि अनेक जण बोललेले. पण भाजपने आपल्यासाठी सगळी राजकीय प्रतिष्ठा आणि पद पणाला लावणाऱ्या अजितदादांना वाऱ्यावर सोडलं नाही. 6 महिन्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांना सोबत ठेवलं, त्यांना मुख्यमंत्री काय ते उपमुख्यमंत्रीपदी ठेवलं आणि अजितदादांचे सुद्धा जे 40 आमदार त्यांच्या सोबत आलेत त्यातले बहुतांश निवडून यावेत, कमीत कमी 40 तरी निवडून यावेत यासाठी भाजपने सुद्धा पूर्ण मेहनत घेतली. एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा असोत, यांचे आमदार मोठ्या संख्येने निवडून यावेत यासाठी थोरला मित्र पक्ष, थोरला भाऊ म्हणून भाजपने सुद्धा मेहनत घेतली आणि विधानसभा निकालातून त्याचं फळ समोर आलं. एक प्रकारे अजितदादांनी बारामतीचा पवार ब्रँड हा टिकवून दाखवला. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना विधानसभेमध्ये विरोधी नेतेपद मिळावं यासाठी आवश्यक असलेल्या 29 जागा सुद्धा मिळवता आल्या नाहीत. त्यांचं गाडं
20 आमदारावर अडकलं आणि त्यातले सुद्धा 10 फक्त मुंबईतूनच आले. कोकण उद्धव ठाकरेंच्या हातून निसटलं. विखुरलेले 9-10 आमदार महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या कोपऱ्यातून निवडून आले. पण तो ठाकरे ब्रँड हा एकनाथ शिंदेनी टिकवला. आणि दुसरीकडे बारामतीमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या काकांची टक्कर घेत अजितदादांनी त्या काकांनीच निर्माण केलेला पवार ब्रँड सुद्धा टिकवला. पण दुर्दैवाने काल परवा झालेल्या अपघातामध्ये त्या पवार ब्रँडचे जे सर्व हक्कदार झालेले, कायदेशीर हक्कदार झालेले अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. आणि त्यामुळे आता पवारांची किंवा अजितदादांची, राष्ट्रवादी यांचं भवितव्य काय याची चर्चा गेले 3 दिवस रंगात आलेली होती. मध्यंतरी नगरपालिका, महापालिका यांच्या निवडणुकांमध्ये युतीमध्ये तडजोडी होत नव्हत्या, तर अजितदादांनी भाजप विरुद्ध सुद्धा ठाणे, आपला पुणे, पिंपरी अशा निवडणुका लढवल्या होत्या. आणि त्यासाठी अजितदादांबरोबर, काकांबरोबर, शरद पवारांबरोबर, त्यांच्या पक्षाबरोबर हातमिळवणी केली होती. मला आठवतं त्याप्रमाणे त्या काका आणि पुतण्यांनी एकत्र येण्याला भाजपचा कुठलाही विरोध नव्हता. तुम्हाला आठवत असेल तर मला वाटते डिसेंबरमध्ये, बहुधा 19 डिसेंबर या तारखेला माझा एक व्हिडिओ सापडेल की अमित शहांच्या आशीर्वादानेच किंवा अमित शहांच्या कृपेनेच 2 पवारांचे 2 राष्ट्रवादी जवळ येत आहेत आणि त्यांचं विलिनीकरण सुद्धा शक्य आहे. किंबहुना असं विलिनीकरण करायला हरकत नाही. असे नुसतं ना हरकत NOC दिलेली नव्हती, तर त्याला अमित शहांनी किंवा भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडने प्रोत्साहन सुद्धा दिलेलं होतं. दुर्दैव असं की ते सगळं फलद्रूप होण्याच्या आधीच अजितदादांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. पण तो निरोप घेताना अजितदादांचं ते व्हायलंट, अतिशय घातक असं जे अपघाती निधन आहे, त्यांनी ज्या प्रकारची सहानुभूती जनरेट झाली आहे, त्या सहानुभूतीने महापालिका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या पदरी आलेलं जे भयंकर अपयश आहे ते सुद्धा झाकोळलं गेलं, धुतलं गेलेलं. आणि लवकरच आणखीन 8 दिवसांनी ज्या 12 जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये अजितदादांच्या विषयी जी प्रचंड सहानुभूती गेल्या 3 दिवसात निर्माण झालेली आहे, तिचा प्रभाव 7 फेब्रुवारीच्या होणाऱ्या मतदानावर पडल्याशिवाय राहणार नाही, याविषयी माझ्या मनात शंका नाही. महापालिका निवडणुका असोत किंवा विधानसभा निवडणुका असोत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पश्चिम महाराष्ट्रात जो शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, कधी कधी पवारांची हेटाळणी झालेली आहे 3.5 जिल्ह्याचे की 5.5 जिल्ह्याचे पंतप्रधान म्हणून, त्या पश्चिम महाराष्ट्रातून शरद पवारांचं राजकीय चेहरा पुसला गेला होता. पण अजितदादांच्या रूपाने तो काही प्रमाणात शिल्लक होता. आणि त्यामुळे साहजिकच पुणे आणि पिंपरी या 2 महापालिका अजितदादांनी भाजपा विरुद्ध लढून पराभूत झाल्यावर सुद्धा आता ज्या जिल्हा परिषद निवडणुका व्हायच्यात ते नेमक्या त्याच परिसरामध्ये, म्हणजे मला वाटतं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा इथे असलेल्या ज्या 12 किंवा किती जिल्हा परिषदांच्या निवडणुका व्हायच्या, तिथे अजितदादांच्या या आकस्मिक मृत्यूने निर्माण झालेली सहानुभूती मतदाराला प्रभावित केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे महापालिकेत जे भयंकर अपयश अजितदादांच्या पक्षाला मिळालं, ते अपयश या जिल्हा परिषद, तालुका पंचायत निवडणुकीमध्ये धुतलं जाणार आहे. पण त्याचा आणखीन एक भाग लक्षात घ्या की ते धुतलं जात असताना एकत्रितपणे लढण्याचा जो 2 राष्ट्रवादींनी प्रयत्न केला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर
शरद पवारांच्या गटात असलेले इच्छुक उमेदवार किंवा नेते आणि कार्यकर्ते हे अजितदादांच्या पक्षातर्फे घड्याळ या निशाणीवर निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत. साहजिकच ज्यांचा ज्यांचा या सहानुभूतीमध्ये विजय होईल त्याचं श्रेय, त्याचं क्रेडिट आपोआपच अजितदादांकडे जातं. याचं कारण अजितदादांच्या अकाली आकस्मिक अपघाती मृत्यूमुळे जी सहानुभूती निर्माण झालेली आहे त्यालाच या ताज्या जिल्हा परिषद तालुका पंचायत यशाचं श्रेय मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यातून एक गोष्ट आणखीन होते की शरद पवार जे खेडोपाडी पसरलेले आहेत, शरद पवारांचं प्रभाव क्षेत्र हे शहरांपेक्षा खेडोपाडी पसरलेलं आहे असं म्हटलं जात होतं, ते या निकालानंतर बाजूला पडणार आहे. कारण हे आता जिल्हा परिषदेमध्ये भाजपशी खरोखरची टक्कर होऊ शकणार आहे. ती भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्यात होणार आहे. घड्याळ आणि कमळ यांच्यातच ही लढाई होणार आहे आणि साहजिकच त्यामध्ये घड्याळाचा जो विजय होईल त्याचं तोरण अजितदादांच्या डोक्यावर बांधलं जाणार आहे. फक्त ते तोरण डोक्यावर बांधून घ्यायला आज अजितदादा हयात नाहीत आणि त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी किंवा सुनेत्रा पवार यांच्या खात्यात ते श्रेय जमा होणार आहे. मुद्दा इतकाच आहे की अजूनही सगळा मामला पवार परिवारापुरता मर्यादित आहे. शरद पवार आणि सुप्रियाताई यांच्याकडे त्यांचा राष्ट्रवादीचा एक गट आहे आणि दुसरा राष्ट्रवादीचा गट जो बंडखोरी करून काकांच्या विरुद्ध बाहेर पडला त्याचं नेतृत्व अजितदादांच्या जागी सुनेत्रा वहिनी करणार आहेत आणि सुनेत्रा वहिनींनी ते करायचं याचा अर्थच अजितदादांचे जे निकटवर्ती आहेत ते सल्लागार म्हणून, मार्गदर्शक म्हणून, मदतनीस म्हणून सतत आणि सातत्याने सुनेत्रा वहिनींच्या भोवताली राहणार आहेत. सुनेत्रा वहिनींचा गोतावळा म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील किंवा सुनील तटकरे असतील आणि याच मंडळींना दोन राष्ट्रवादीचं मनोमिलन नको आहे. ही बाब लक्षात घ्या. त्या लोकांना दोन राष्ट्रवादीचं मनोमिलन नको आहे. कारण ते झालं तर पक्षावर परत एकदा शरद पवारांची पकड निर्माण होईल आणि शरद पवारांच्या प्रभावाखाली एकत्रित राष्ट्रवादी पक्ष गेला, संघटना गेली तर त्यांच्या समोर आपला टिकाव लागणार नाही. शरद पवारांसारखा नेता कधी कोणाला माफ करत नाही हे प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ वगैरेंना कोणी समजावून सांगण्याची गरज नाही. दीर्घकाळ शरद पवार यांच्या बरोबर राहिलेले, त्यांच्याच आश्रयाने मोठे झालेले आणि त्यांच्या छायेत वावरलेले हे सगळे नेते आहेत जे आज अजित पवारांचे निकटवर्ती मानले जातात आणि त्यांना खात्री आहे की आपण अजितदादांच्या बंडामध्ये अजितदादांना म्हणजे पुतण्याला साथ दिली तेव्हापासून आपल्यावर काकांनी दुःख धरलेला आहे. ते उघडपणे काका बोलत नसतील शरद पवार, पण जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्याला डंख मारल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून जे हतबल झालेले शरद पवार आहेत, हतबल झालेले काका आहेत, त्यांना कुठल्याही मार्गाने पुनरुज्जीवित होणं, सबळ होणं ही संधी असता कामा नये. म्हणूनच या लोकांनी, अजितदादांच्या निकटवर्तीयांनी घाई गर्दीने सुनेत्रा वहिनींचा शपथविधी घडवून आणण्याच्या हालचाली केलेल्या आहेत. किंबहुना ही घटना घडल्यानंतर अशा लोकांनी तात्काळ सांत्वनापेक्षाही भाजपमधले आपले जे दिल्लीत बसलेले आका आहेत, ज्याचा संजय राऊत सतत उल्लेख करत असतात की यांचा पक्ष हा अमित शहांचा पक्ष आहे, तर अमित शहांना अशा बाबतीत मदतीला घेणं, त्यांचा सल्ला घेणं हे नक्कीच तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांना आवश्यक वाटलं असणार.
आणि म्हणूनच अंत्यविधीच्या वेळेला अमित शहानी जी हजेरी लावली ती लक्षात घेतली पाहिजे. अंत्यविधी उरकल्यानंतर अमित शहाना सोडायला ही मंडळी गेली होती की गेली नव्हती मला ठाऊक नाही, पण मला खात्री आहे की परत दिल्लीला रवाना होण्यापूर्वी काय काय करायचं, कशा कशा हालचाली करायच्या याचा सगळा प्लॅन नवीन नितीन नवीन आणि अमित शहा यांनी अजितदादांच्या या निकटवर्तीयांना दिलेला असणार. म्हणून अंत्यविधी संपल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी त्या चितेतल्या अस्थी गोळा होत असताना या लोकांनी हालचाली सुरू केलेल्या होत्या. आदल्या रात्रीच म्हणजे 29च्या रात्री बैठका घेऊन सगळ्या आमदारांना कधी बोलवायचं, त्यांची मीटिंग कशी घ्यायची, त्यामध्ये नव्या नेत्याची निवड कशी करायची, त्याविषयीच्या बातम्या माध्यमांमध्ये जनमानसाचा अंदाज घेण्यासाठी कशा सोडायच्या, त्यासाठी कुठला नॅरेटिव्ह असेल, हे सगळं 29च्या अंत्यविधीनंतर ताबडतोबीने सुरू झालेलं होतं. आणि म्हणून त्याचे पडसाद 30 जानेवारीला माध्यमातून उमटताना आपल्याला दिसले. सगळंच्या सगळं कॉरिओ केल्यासारखं होतं, स्क्रिप्टेड होतं. मला तरी शंका नाही हे स्क्रिप्टेड होतं आणि त्याचा स्क्रिप्ट रायटर अमित शहा असतील तर मला नवल वाटणार नाही. किंबहुना म्हणूनच मी अमित शहाच्या सोबत भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष का आले यावर वेगळे व्हिडिओ केलेले होते. खटकणारी गोष्ट होती. तेव्हा आज अशी परिस्थिती आहे की ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड हे महाराष्ट्राचे दोनच ब्रँड आहेत. त्याचं काय होणार, त्याचं भविष्य काय, याची चर्चा जी गेले 6-8 महिने चालू होती, त्यामध्ये मुंबईत ठाकरे ब्रँड शाबूत राहिलेला आहे आणि बारामती आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांच्या रूपाने, त्यांच्या सहकार्यांच्या रूपाने पवार ब्रँड सुद्धा शाबूत राहिलेला आहे. पण तो शाबूत राहिलेला पवार ब्रँड हा आज शरद पवारांच्या काबूत आहे का, त्याचं उत्तर नकारार्थी आहे. किंबहुना त्यावर सुप्रियाताई, शरद पवार किंवा उरलेल्या पवार परिवाराचा कब्जा होऊ नये म्हणून त्याचा कब्जेदार तातडीने सुनेत्रा वहिनीनं करावं, या हालचाली करण्यात आल्या आणि वेगाने त्या पार पाडण्यात आल्या. निधनाच्या 4थ्या दिवशी शपथविधी होतो. दुखवटा आणि सुतक सुद्धा संपलेलं नाही, त्याच्या आधी शपथविधी होतो. याचा अर्थ सरळ आहे की पवार ब्रँडचा जो कब्जेदार आहे तो पवारांच्या काबूतला असता कामा नये. ब्रँड शाबूत राहील पण ब्रँड आणि ब्रँडचा कब्जेदार हा काकांच्या पवारांच्या कब्जात जाऊ नये, काबूत जाऊ नये याची काळजी घेतली आहे. आणि किंबहुना त्यासाठीच पंतप्रधानांच्या ऐवजी अमित शहा आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला घेऊन अंत्यविधीसाठी बारामतीत पोहोचले होते. ही माझ्या डोक्यातली शंका हळूहळू करत खरी ठरताना दिसते आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. पुढे ज्या गोष्टी उलगडतील त्यावर अधिक भाष्य करता येईल. तुम्हाला विषय आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.